आणि या रोटरीचा उत्साह पाहिल्यानंतर तरुणांना लागले. तुम्ही तरुणच आहात सगळे, पण जे बाहेर उभे तरुण आहेत त्यांना लाजवणारा आहे आणि खरंच त्याचं कौतुक आहे. एवढा वेळ देणं, एवढ्या उत्साहाने. मॅडम तुम्ही गेले 3 दिवस माझ्या संपर्कात आहात, कौतुकास्पद आहे. तुम्ही हा 4था जॉब फेअर करताय. गेल्या 3 जॉब फेअरमध्ये हा डेटा तुमच्याकडे असायला हवा. किती लोक इंटरव्ह्यूला आले, किती लोकांचे इंटरव्ह्यू झाले, किती लोकांना ऑफर मिळाले, किती लोक कामाच्या जागेवर गेले, किती लोक टिकलेली आहेत. हे महत्वाचं आहे. नुसते जॉब फेअर करून काय उपयोगाचे नाही. तर याचा आढावा घेणं खूप महत्वाचं आहे, तरच त्याला यश मिळेल. नाहीतर उगी फोटो पुरता आपण प्रोग्राम करतो आणि निघून जातो आपल्या आपल्या घरी आणि सोडून देतो त्यांना, तुम्हाला काय करायचं. असं होतं कामा. ही माझी वडीलकीच्या नात्याने एक सूचना आहे. अगदी अगदी आदराने आजचं चित्र बघा कसं आहे. पिढी रिकामी झालेली आहेत म्हणून तिथं काम करणारे मिळत नाहीत. शहरं भरलेली आहेत म्हणून इथं काम मिळत नाही. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आजची पेपरची बातमी वाचता असाल तुम्ही. महाराष्ट्र जेवढ्या इन्व्हेस्टमेंट आपल्या भारतात येतात त्यापैकी 32% महाराष्ट्रात आहे. म्हणजे 1/3, 1/3 इन्व्हेस्टमेंट आपल्या महाराष्ट्रात येत आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 5% येत. एवढ्या इन्व्हेस्टमेंट येत आहेत. 4000च्या वर आपल्या ह्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये छोटे मोठे लघुउद्योग आहेत. रोज 1.5 ते 2 लाख कामगार कर्मचारी आपल्याला इथे लागतात. आणि इंडस्ट्री एरियाचा जर विचार केला, जसं की वाळूज आहे, शेंद्रा आहे, स्टेशन रोड आहे आणि चिखलठाणा आहे, याचा जर विचार केला तर आजच्या तारखेला आज सकाळपर्यंत 50 ते 55,000 रोज कामगार आणि कर्मचारी लागत आहेत. आणि आजची परिस्थिती अशी आहे, 25 ते 30% तुटवडा आहे. आमच्या मशीन बंद आहेत. काही कारखाने मॅनपॉवर मिळत नाही म्हणून बंद ठेवावे लागलेले आहेत. गॅस हा खूप छोटा विषय आहे. गॅस मिळत नाही हा छोटा विषय आहे, पण मॅनपॉवर मिळत नाही हा खूप मोठा विषय आहे. गेल्या आठवड्यात आमची CMI म्हणजे वाळूज इंडस्ट्री असोसिएशनची मीटिंग झाली. 60 कारखान्याचे प्रतिनिधी तिथं आले. सगळ्यांची तक्रार हीच आहे की आपल्याला माणसं मिळत नाहीत कामाला. आणि दुसरीकडे रोज बोंबाबोंब ऐकतो आपण की नोकऱ्या मिळत. जे आपल्या देशभर जे पॉलिटिक्स चालू आहे सध्या ते त्या बेरोजगारीवरच आहे. बेरोजगारीवर लोक निवडून येतात, नेते निवडून येतात, मंत्री होतात. बेरोजगारी तिथंच आहे. मी म्हणेन बेरोजगारी नाहीच आहे. कारण माझा अनुभव सांगतो, गेल्या 44 वर्षामध्ये लाखापेक्षा जास्त लोक मी इंटरव्ह्यू केलेले. तो माझा अनुभव असं सांगतो की तुम्हाला बेरोजगारी नाही. कशासाठी की तुम्हाला जो माणूस हवा आहे तुमच्याकडे काम करणारा, त्याच्याकडे ते कौशल्य नाही, त्याच्याकडे ते ज्ञान नाही. आणि देयर इज अ बिग मिसमॅच. एक मोठा गॅप आहे. आपण जे शिकतो, व्हॉट वी लर्न, व्हॉट इज एक्सपेक्टेड इन इंडस्ट्री, याच्यामध्ये गॅप आहे. आपण जे शिकतो ते इंडस्ट्रीमध्ये कामाला येत नाही. आणि इंटरव्ह्यूला येणारे सगळे लोक फक्त शिकून आलेले असतात शाळा कॉलेजामध्ये. इंडस्ट्रीचं त्यांना ज्ञान नसतं. हा मोठा गॅप असल्यामुळे आम्हाला लोक मिळत नाहीत आणि तुम्हाला वाटतं आम्हाला नोकरी देत नाही. तर ही मानसिकता जी आपली आहे ते बदलायला पाहिजे. मी मिळेल ते काम करेन, मिळेल त्या कामापासून सुरुवात करेन. एक तुमच्या डोक्यातून काढून टाका, आता एम्प्लॉयमेंट नाहीये. तुम्ही व्हेन वी आर टॉकिंग, रोजगारी म्हणजे एम्प्लॉयमेंट 20-22 मध्ये लागला आणि 58 वर्षे रिटायर्ड झाला. ती एम्प्लॉयमेंट आता नाहीये. आता ही शेवटची पिढी आहे जी रिटायर्ड होणार आहे. ती पिढी रिटायर्ड झाल्यानंतर कुठेही तुम्हाला परमनंट जॉब मिळणार नाही. पण काम भरपूर आहे करण्यासाठी.
आयुष्यभर काम केलं तरी सरणार नाही आणि पुरणार नाही. काम मात्र भरपूर अवेलेबल आहे. म्हणून आपल्या डोक्यातून एकदा आपण ते परमनंट एम्प्लॉयमेंटचं भूत काढलं किंवा आपल्याला भरपूर काम आहेत. आज वाळूमध्ये एका माणसाच्या मागे 3-3 कॉन्ट्रॅक्टरचे सुपरवायझर धावतायत, अक्षरशः धावतायत. घरापर्यंत गाडी पाठवतात घेऊन यायला आणि तो नखरे करतोय, मैं नहीं आऊंगा, ऐसा करूंगा, वो मुझे 50 रुपए ज्यादा दे रहा है, वो मुझे 100 रुपए ज्यादा दे रहा है, नहीं आऊंगा मैं आपके पास. अशी परिस्थिती आज चालू आहे. तर ह्या संधीचा आपण फायदा घ्यायला पाहिजे. जसं साहेबांनी बोलता बोलता एक वाक्य बोलून गेले तेच मी पुढे नेतो. तुम्हाला जोपर्यंत स्किल डेव्हलपमेंट, ठीक आहे, तुम्ही आता शाळा कॉलेजमधून बाहेर पडलात, कुठला अनुभव नाही, ज्या स्किल उद्योगामध्ये लागतात त्या नाहीत, पण एंट्री तरी घ्या. आणि एंट्री घेतल्यानंतर गव्हर्नमेंटने एवढ्या स्कीम काढलेल्या आहेत स्किल डेव्हलपमेंटच्या. तुम्ही मॅडम तुम्ही पण स्किल डेव्हलपमेंटवर काम करताय, सगळेच करताय. या स्किल डेव्हलपमेंटमध्ये सहभागी होऊन आपल्याला ज्या स्किल लागणार आहेत, पुढचं येणारं जे आजचा प्रश्न नाही, या पुढे 5 वर्षांनंतर 10 वर्षांनंतर 15 वर्षांनंतर काय परिस्थिती असेल. आम्ही जेव्हा 1980s मध्ये नोकरीला सुरुवात केली फक्त एम्प्लॉयमेंट एक्सचेंज होता आपल्यासाठी, पण आता पहा किती एजन्सी पुढे येतात जॉब फेअर घेण्यासाठी. आता रोटरीचा तुम्ही एक लॉन्च पॅड म्हणून वापर करून घ्यायला पाहिजे आपल्या नोकरीसाठी. एक लॉन्चिंग पॅड म्हणून ते काम करतात तुमच्यासाठी. त्याचा आपण फायदा घ्यायला पाहिजे. जे नोकरी मिळेल, जे काम मिळेल, ज्या इंडस्ट्रीमध्ये मिळेल, 5-6 महिने वर्षभर करा, अनुभव घ्या. देन यू कॅन कम इन द डिक्टेशन फॉर्म. टुडे यू आर इन ॲक्सेप्टन्स मोड. तुम्हाला आज ॲक्सेप्ट करायचं, डिक्टेट नाही करता येणार तुम्हाला. तुम्ही जर डिक्टेट करायला लागलात मला अशीच कंपनी पाहिजे, पहिला प्रश्न विचारतात, कॅन्टीन आहे का, ट्रान्सपोर्ट आहे का, पगार किती देणार, बरं काम किती ते किती असेल, जनरल शिफ्ट मध्ये आहे का, नाही नाईट शिफ्ट, नाही नाही आम्ही नाही. ही जी मानसिकता आहे ती आपल्याला आधी बदलावं लागेल. आणि ही जर बदलली, तुम्हाला कामाची कमी नाहीये. एका व्यक्तीच्या मागे 2-2-3-3 वाले इंटरव्ह्यूवाले धावतील, ही परिस्थिती आजची आहे. आणखी बिल्डिंग सुरू झाला नाही, 1-2 इंडस्ट्री सुरू झाल्या आहेत. ज्यावेळी बिल्डिंग सुरू होईल त्यात 10 लोक तुमच्या मागे येतील पाठीमागे की आमच्याकडे नोकरीला या. असं एक चित्र पुढच्या 1-2 वर्षामध्ये राहणार आहे. त्याचा तुम्ही फायदा करून घ्या. एवढं बोलून मी माझं जे काही 4 विनंती करतो डीजीएम की सरांचं ओपन ऑफ अप्रिसिएशन घेऊन सत्कार करा. जाणवते आणि समाजात स्थैर्य तेव्हाच येईल की जेव्हा प्रत्येक हाताला काम मिळेल, प्रत्येक घराला आर्थिक स्थैर्य मिळेल. त्यासाठी म्हणून आपण रोटरी करतोय, हा मेगा जॉब फेअर घेत असतो. त्याच्यासाठी ह्या आपण इतक्या विविध कंपन्यांना बोलवलेलं आहे आणि सगळ्यांनी ह्याचा लाभ घ्यावा एवढंच मला त्याच्यातून सांगायचं आहे. तर इथं सगळ्यांनी तुम्ही आता फॉर्म वगैरे भरलेले असतील. त्याच्यानंतर मग नंतर सुद्धा मी म्हणेन की नोकऱ्या मिळतील, पण त्याच्यानंतर प्रगती करण्याचं काम तुमचं सगळ्यांचं आहे. दुसरं म्हणजे आता आम्ही तुम्हाला सांगतोय की अगदी 5वी शिक्षण असेल तरी नोकरी मिळेल, पण त्याच्यावर समाधानी राहू नका. आणखीन त्याच्यानंतर तुम्ही नोकऱ्या करत जास्त शिक्षण करा आणि जास्त मोठा प्रगतीचा टप्पा गाठा, असं मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करते. आणि माझं प्रश्न 14 लाख पेक्षा जास्त सदस्य आहेत आणि अशी ही सगळी संस्था एक परिवार म्हणून सगळ्या जगामध्ये काम करत असते. आणि जगामध्ये ज्यांना ज्या कम्युनिटीमध्ये जशी गरज असेल त्याप्रमाणे महायुद्ध संपलं तेव्हा युनोची स्थापना झाली. ते सगळे विद्यार्थी आहेत, युनोबद्दल त्यांना माहिती असेल. तर ती संस्था उभं करण्यामध्ये सुद्धा त्या काळच्या रोटरीयांनी खूप मोठा सहभाग दिलेला होता. जगामध्ये ही एकमेव सामाजिक संस्था आहे ज्याच्यासाठी एक पूर्ण दिवस हा युनोमध्ये राखून ठेवलेला असतो. त्याच्यामध्ये रोटरीचे प्रतिनिधी जाऊन जगातल्या विविध भागांमध्ये त्यांचं जे कार्य चालू आहे आणि ज्या जगामध्ये गरजा आहेत शांतता आणि सुव्यवस्था स्थापन करण्यासाठी त्याच्याबद्दल त्यांचं डेलिब्रेशन आणि त्याची चर्चा होत असते. अशा एका मोठ्या संस्थेचं काम करण्याची आम्हाला सगळ्यांना संधी मिळते आहे आणि त्या संस्थेमध्ये काम करताना तुमच्यासाठी काहीतरी करावं या उद्देशाने की हा आजचा उपक्रम आपण उभा केलेला आहे.
त्या विषयावर त्या आमच्या फोकस एरियामध्ये हा कार्यक्रम घेतला गेलेला आहे. रोटरी शहरामधले 11 रोटरी क्लब याच्यामध्ये सामील झालेले आहेत आणि त्यांनी संयुक्तपणे हा उपक्रम आपल्यासाठी इथं आणलेला आहे. छोटीशी माहिती देतो की रोटरी जिल्हा रोटरी लोकल लेवलवर कसं काम करते ते सांगतो आणि माझं वक्तव्य थांबवतो की आज तुम्ही ज्या भागामध्ये आहात त्याला रोटरी जिल्हा 31-32 असं म्हणतात. 31-32 हा रोटरीचा जिल्हा 31-32 याच्यामध्ये महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्रातले 11 जिल्हे सामील आहेत. 11 जिल्हे मराठवाड्यामध्ये 8, अहमदनगर, सोलापूर आणि सातारा या 11 जिल्ह्यांचा मिळून रोटरी जिल्हा 31-32 आहे. आणि याचा एक लीडर असतो त्याच्या सगळ्यांना लीड करणारा एक डिस्ट्रिक्ट गव्हर्नर असतो. डिस्ट्रिक्ट गव्हर्नर असणारा डिस्ट्रिक्ट गव्हर्नर या सगळ्या एरियामध्ये त्या रोटरी क्लबला गव्हर्न करतो, त्यांना मार्गदर्शन करतो. त्याच्यामध्ये आज या 31-32 जिल्ह्यामध्ये 105 रोटरी क्लब आहेत. 105 पैकी औरंगाबाद शहरामध्ये 11 रोटरी क्लब आहेत आणि 11 रोटरी क्लब एक इंडिव्हिज्युअल लाभार्थी उपस्थित झालेले आहेत. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय पाहुणे या सर्वांचं मी आमच्या रोटरी परिवाराच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. खरं तर मी 2 मिनिटं तुमची अधिकची घेतोय. तो दिव्यांग विद्यार्थी आलेला आहे, त्याला उचलून या ठिकाणी आणणं अपेक्षित असल्यामुळे संबंधित व्यक्ती त्या ठिकाणी गेलेले आहेत, त्याच्यामुळे तुमचा अधिकचा वेळ या ठिकाणी घेतोय. या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी आलेले आहेत. यांच्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो की रोटरी हा फक्त एखाद्या प्रकल्पासाठी त्या ठिकाणी नसतो. जगामध्ये लाखो रोटरी क्लब आहेत, त्याचे लाखो सदस्य आहेत आणि रोटरीचं कर्तव्य हेच आहे की ज्यांना ज्या ठिकाणी जी गरज आहे ती गरज ओळखणे, पाहणे आणि त्याची त्या ठिकाणी मदत करणे. त्यातला हा छोटासा भाग होता की आज आपण बघतो की संपूर्ण ठिकाणी बेरोजगारीची अवस्था फार बिकट झालेली आहे आणि विद्यार्थ्यांना त्यात चांगली संधी मिळावी यासाठी रोटरी वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प या ठिकाणी जाहीर करतं आणि त्याचं आयोजन करतं. आम्हाला आनंद आहे की आम्ही रोटरीच्या या ठिकाणी सहभागी आहोत. खरं तर या ठिकाणी आपला दिव्यांग व्यक्ती उपस्थित झालेला आहे, त्यामुळे फारसा वेळ घेत नाहीये. मी प्रमुख अतिथींना विनंती करतो की छत्रपती संभाजीनगर न्यू टाउन रोटरी क्लबच्या वतीने आम्ही या ठिकाणी 2 दिव्यांगाची निवड केलेली आहे आणि यासाठी आमचे रोटरीयन साजिद पटेल हे सुद्धा दिव्यांगांच्यासाठी अतिशय चांगलं काम करतात. त्यांचे सहकारी डॉक्टर अफसर शेख हे डॉक्टर असून सुद्धा त्यांचं आरोग्य केंद्र आहे आणि त्या आरोग्य केंद्रामध्ये दिव्यांगांची मॅक्झिमम त्या ठिकाणी व्यवस्था केल्या जाते. त्यांना वेगवेगळ्या सुविधा त्या डॉक्टर अफसर सरांच्या मार्फत दिल्या जातात. म्हणून आम्ही हा विचार केला आमच्या क्लबने सरांच्या सहकार्याने की अशा विद्यार्थ्याची निवड करावी आणि त्यांना त्याचं जीवन सुसह्य व्हावं यासाठी आम्ही 2 व्हीलचेअर या ठिकाणी आज मार्लापल्ले सरांच्या हस्ते आम्ही देणार आहोत. मी सरांना विनंती करतो की आमचे लाभार्थी उमर मसरावी हा 10 वर्षाचा विद्यार्थी आहे. त्याला अतिशय शारीरिक अडचणी आहेत, त्याच्या हालचालींना एक मर्यादा पडते. म्हणून त्याच्या पालकांना आम्ही विनंती केली की आमच्या रोटरी क्लबच्या वतीने आपण आमची ही मदत आपण स्वीकारा. अजित भाई का देखो. थँक्यू. संस्थेची निवड केलेली आहे. मी आता सांगितलं की डॉक्टर अफसर हे उत्कृष्ट डॉक्टर आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं समाजाला जी मोठी गरज आहे की दिव्यांगाची संख्या मोठी आहे आणि शासनाच्या हातभारासोबत अशा संस्था पुढे त्या काम करत असतात. म्हणून आम्ही या संस्थेची निवड केलेली आहे. आरोग्य जागृती आणि दिव्यांग पुनर्वसन केंद्र याचे जे संचालक आहेत ते सातत्याने कॅन्सर आणि आरोग्य आणि दिव्यांग या 3 गोष्टीवर अतिशय चांगलं काम करत आहेत. म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना असंख्य असे पुरस्कार दिलेले आहेत आणि म्हणून आम्ही या मंडळाची निवड केलेली आहे. मी प्रमुख पाहुणे मालापल्ले सरांना विनंती करतो की त्यांनी ही व्हीलचेअर दिव्यांग आरोग्य केंद्राच्या पुनर्वसन केंद्रासाठी आपण आपल्या हस्ते त्यांना प्रदान करावे. बँक आहे. इक्विटास स्मॉल फायनान्स बँक ही चेन्नई बेस्ड बँक आहे. आमचं हेड ऑफिस चेन्नईला आहे. 2007 मध्ये इक्विटास स्मॉल फायनान्स बँक ही इस्टॅब्लिश झाली आणि 2015 मध्ये आम्हाला बँकिंगचं लायसन्स मिळालं. मोस्टली पहिला आम्ही मायक्रो फायनान्समध्ये काम करायचो. म्हणजे कम्युनिटीमधल्या ज्या लेडीज आहेत
ज्यांना बिझनेस स्टार्टअप करायचा आहे आणि ज्यांना मोठ्या मोठ्या बँका लोन देऊ शकत नाही कारण की त्यांच्याकडे डॉक्युमेंट्सची कमतरता असते. तर अशा लेडीजला काहीतरी छोटा मोठा बिझनेस स्टार्टअप करण्यासाठी आमची इक्विटास स्मॉल फायनान्स बँक अतिशय मिनिमम डॉक्युमेंट्समध्ये लोन देते आणि त्यामुळे त्यांचा बिझनेस खूप चांगल्या पद्धतीने त्यांना लोन मिळू शकतं आणि चांगल्या पद्धतीने त्याचा ग्रो होतो. आणि त्यानंतर खूप चांगला प्रॉफिट झाल्यानंतर 2015 मध्ये आता आम्ही बँकिंग सेक्टरमध्ये आहोत. जसं नॉर्मल बँकांचं गोल्ड लोन, मॉर्गेज लोन, त्याच्यानंतर व्हेकल लोन आहे, तसंच इक्विटास बँक जी आहे ही सगळ्या पद्धतीने ओपन झालेली आहे मार्केटमध्ये. आणि चांगली गोष्ट सांगायची म्हणजे की इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेचं इक्विटास डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह ट्रस्ट आहे, जे की मी आणि माझे सहकारी दिनेश पाटील आम्ही रन करतो आहे. पूर्ण पॅन इंडियामध्ये आमच्या 1000 थोडासा प्रकाश आपल्या इथं टाकण्याचा मी प्रयत्न करतो. गुड मॉर्निंग एव्हरीवन. इट इज माय ग्रेट ऑनर अँड प्रिव्हिलेज टू इंट्रोड्यूस आवर इस्टीम्ड चीफ गेस्ट फॉर टुडेज प्रोग्राम, मिस्टर राम मारलापल्ले, BCom LLB MLS, ex-executive vice president HR IR HS, now mentor and advisor Endurance Group, leading name in auto sector in India and Europe. Mr. Ram Maralapalle is highly respected professional in field of human research. With his vast experience and strong leadership, he has made significant contribution in organizational growth in people development. He is currently serving consultant with Endurance Group, where he continues to share valuable insights and expertise. Mr. Ram Maralapalle is a very senior veteran HR IR professional and change management catalyst. He has created value leading change from the transitional to transformational HR and OD interactive endurance group. 5 crore to 12,000 plus crore per year. Mr. Ram Maralapalle has 44 years professional experience. म्हणजे माझ्या वया एवढा सरांचा एक्सपिरियन्स in greenfield project, HR, IR, HS and holds professional degrees in law and post-graduation in human resource management from the prestigious Maharashtra Institute of the Labor Studies, Mumbai in 1982. Mr. Ram Maralapalle attended several conferences in India and abroad, has represented his HR fraternity of India in the internal conference. Like Mr. Maralapalle has conducted several MDP and SWOT analysis, mentoring and coaching in next generation, transformation leadership and protective industrial relations and progressive HR practice, and more than 100 sessions how to develop employability and graduate youth campus 2 and corporate. मध्ये तब्बल 18 क्लब यांचे सर्व सदस्य आणि रोटरी क्लब जो यूथला रिप्रेझेंट करतो रोटरीमध्ये, यांचं मागच्या महिनाभरापासून प्लॅनिंग सुरू आहे यामध्ये. आणि जी काय मेहनत आहे ती आता तुमच्या समोर आहे. यामधनं आपल्याला जे काय ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहेत आणि यामध्ये जसं सरांचा एक धागा पकडून फक्त मी माझा स्वार्थ साधतो. सर तुम्ही आमच्या हेमंत सरांचा पकडला, मी तुमचा पकडलो. तिथं ज्या ज्या एजन्सीज काम करतायत यामध्ये जसं मी एम्प्लॉयमेंट ऑफिसला काम करतो, नॅशनल करिअर सर्व्हिसचं काम असतं, त्यामध्ये करिअर रिलेटेड तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीपर्यंत स्टायफंड मिळणार आहे. प्रेशर असा तुम्हाला नोकरी आधी की एक्सपिरियन्स आधी हा जो काय डिलेमा तयार होतो हा होत नाही. तिथं फ्रेशर्सना जॉब मिळतो आणि ती ऑपॉर्च्युनिटी ऑनलाईन अवेलेबल आहे. भारतभरात कुठेही तुम्ही अप्लाय करू शकता PM इंटर्नशिप. ओके, सो आभाराकडे वळतो. तर या आजच्या रोटरी मेगा जॉब फेअरसाठी उद्घाटक म्हणून आपल्याला आणि समुपदेशक म्हणून जे लाभले त्यांनी ज्या पद्धतीनं समुपदेशन केलं शॉर्ट आहे आपल्याला जाणवते आणि समाज आहे आपल्याला जाणवते आणि